वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था येथे विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदाचे नाव ड्राफ्ट्समन, लॅब असिस्टंट, ट्रेड्समन, हेल्पर असे आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. तसेच ITI तुमचं झालेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. त्याचप्रमाणे 12वी उत्तीर्णांना देखील नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. वेतन श्रेणी 29,200 रुपये ते 92,300 रुपये ह्या रेंजमध्ये मिळणार आहे. तर ह्या विषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. वॅकन्सीज टू बी फिल्ड ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस ऑन बिहाफ ऑफ स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन डिरेक्टरेट म्हणजे STQC यांच्याकडून ह्या जागा भरल्या जाणार आहेत. पोस्टचं नाव आहे ड्राफ्ट्समन C, लॅब असिस्टंट B, तसेच लॅब असिस्टंट A, ट्रेड्समन B आणि हेल्पर B इन STQC म्हणजे स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन डिरेक्टरेट. इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पदाचं नाव आहे ड्राफ्ट्समन C. 29,200 ते 92,300 रुपये ह्या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ड्राफ्ट्समन C या पोस्टसाठी मॅट्रिक प्लस ITI सर्टिफिकेट इथे मागितलेला आहे. तसेच 6 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील मागितलेला आहे. एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट PSU रेप्युटेड लिमिटेड कंपनीज. कंपनीमध्ये काम केल्याचा 6 वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर या पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल आहात. या ठिकाणी काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे, परंतु काही पोस्टसाठी एक्सपिरियन्सची गरज नाही. ते आपण पुढे बघणार आहोत. एज लिमिट 27 वर्ष दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस रिटन फॉलोड बाय स्किल टेस्ट. तर ह्या जागांसाठी रिटन एक्झाम होणार आहे, तसेच स्किल टेस्ट देखील होणार आहे. दुसरी पोस्ट आहे लॅब असिस्टंट. या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे 25,500 ते 81,100 रुपये. क्वालिफिकेशन इंटर सायन्स म्हणजे 12वी सायन्स झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. 12वी सायन्स ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं असेल त्यांना 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे, किंवा 10वी आणि SSLC झालेले विद्यार्थी जर असतील तर त्यांना 4 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. एज लिमिट 27 वर्ष दिलेली आहे. या पोस्टसाठी फक्त रिटन टेस्ट होणार आहे. तिसरी पोस्ट आहे लॅब असिस्टंट. पेमेंट मिळणार आहे 19,900 ते 63,200 रुपये. यामध्ये 12वी सायन्स घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत, किंवा 10वी झालेले विद्यार्थी देखील इलिजिबल आहेत. या ठिकाणी जर तुमचं 12वी झालेलं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेला नाही. फ्रेशर्ससाठी या जागा आहेत. परंतु 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लॅब असिस्टंट म्हणून मागितलेला आहे. एज लिमिट 27 वर्ष दिलेली आहे. रिटर्न टेस्ट होणार आहे. पुढची पोस्ट आहे ट्रेड्समन B. यामध्ये पेमेंट मिळणार आहे 19,900 ते 63,200 रुपये. फ्रेशर्ससाठी ह्या जागा आहेत. 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत, प्लस ITI झालेलं असावं. हॅव्हिंग स्ट्रीम इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. तर ITI मध्ये तुमचं जे स्ट्रीम आहे ते इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स असावं. यामध्ये एक्सपिरियन्स मागितलेला नाही. वयोमर्यादा 27 वर्ष दिलेली आहे. या पोस्टसाठी रिटर्न टेस्ट होणार आहे, तसेच स्किल टेस्ट देखील होणार आहे. फ्रेशर्ससाठी जागा आहेत हेल्पर B. 18,000 रुपये ते 56,900 रुपये पेमेंट मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण. अनुभवाची गरज नाही. एज लिमिट 27 वर्ष दिलेलं आहे आणि रिटर्न टेस्ट होणार आहे. इथे व्हॅकन्सीच्या डिटेल्स दिलेल्या आहेत. कोणत्या रिजनमध्ये ह्या पोस्ट भरल्या जातील त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहे. शासकीय नियमानुसार एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. SC ST साठी 5 वर्ष, तसेच OBC साठी 3 वर्ष. प्लेस ऑफ पोस्टिंग, द पर्सन सिलेक्टेड मे बी पोस्टेड एनिवेअर इन इंडिया इन द इंटरेस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. भारतभर कुठेही तुमचं पोस्टिंग होणार आहे. हाऊ टू अप्लाय. Before applying, candidates are advised to go through the advertisement carefully in detail for determining their eligibility as per laid down criteria for the post. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर आपला इलिजिबिलिटी क्रायटेरिया
चेक करून घ्यायचा आहे. जर तुम्ही परफेक्टली एलिजिबल आहात तरच या पोस्टसाठी अप्लाय करा. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी वेबसाईटची लिंक दिलेली आहे, ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. 2/10/2023 ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 31/10/2023 ही शेवटची तारीख आहे. विद्यार्थी मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करू शकतात, परंतु विद्यार्थ्यांनी एकच रिजन निवडायचा आहे. साऊदर्न, नॉर्दर्न, ईस्टर्न किंवा वेस्टर्न यापैकी एकच रिजन विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. ज्या रिजन मध्ये आपण राहतो तो रिजन विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. एका पोस्टसाठी एकच ऍप्लिकेशन पाठवायचं आहे. तसेच तुम्ही एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करू शकता. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज येणं आवश्यक आहे. हा मेसेज जर तुमच्या स्क्रीनवर आला तरच तुमचं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालं आहे असं समजायचं. तसा मेसेज जर आला नाही तर विद्यार्थ्यांनी परत अप्लाय करायचा आहे. ऍप्लिकेशन फी इथे दिलेली आहे. SC, ST, विमेन कॅन्डिडेट्स आणि PWD विद्यार्थ्यांनी फी भरायची नाही. जनरल आणि ऑल अदर्स जे विद्यार्थी आहेत त्यांनी 200 रुपये फी भरायची आहे. ऑनलाईन फी भरायची आहे. स्कीम ऑफ रिटर्न एक्झामिनेशन होणार आहे ड्राफ्ट्समन C आणि ट्रेड्समन B या पोस्टसाठी. इथे सब्जेक्ट दिलेले आहेत. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. यामध्ये 100 क्वेश्चन्स असणार आहेत. सब्जेक्ट्स दिलेले आहेत स्ट्रीम बेस्ड ॲज पर सिलेबस. तुमचं जे स्ट्रीम असेल, तुमचं जे शिक्षण असेल त्या सिलेबसवरती एक क्वेश्चन पेपर असणार आहे. यामध्ये 70 प्रश्न असतील आणि 70 मार्क्स त्यासाठी दिले जातील. पार्ट 2 मध्ये जनरल एक्झाम होणार आहे. यामध्ये 30 प्रश्न आणि 30 मार्क्स असतील. यामध्ये इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस आणि एलिमेंटरी मॅथ्स यावरती प्रश्न विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन 100 असतील आणि टोटल मार्क्स देखील 100 दिले जातील. ड्युरेशन 2 तासाचा अवधी असेल. पुढची पोस्ट आहे लॅब असिस्टंट A आणि लॅब असिस्टंट B या पोस्टसाठी. यामध्ये जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये सायन्स बेस्ड एक्झामिनेशन होईल. तसेच पार्ट B मध्ये इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस आणि एलिमेंटरी मॅथ्स 10वीच्या लेवलचे प्रश्न असतील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 असणार आहेत आणि टोटल मार्क्स 100 दिले जातील. ड्युरेशन 2 तास असणार आहे. पुढची पोस्ट आहे हेल्पर. या पोस्टसाठी 10वी झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. त्यामुळे 10वीच्या लेवलचा सिलेबस असणार आहे. यामध्ये इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस आणि एलिमेंटरी मॅथ्स यावरती प्रश्न विचारले जातील. नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 असतील आणि टोटल नंबर ऑफ मार्क्स 100 असतील. 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे. ही परीक्षा तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी या दोनपैकी एका भाषेमध्ये देऊ शकणार आहात. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल आणि निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कट होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पेपर सोडवायचा आहे. जे विद्यार्थी रिटर्न एक्झाम क्लिअर करतील त्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाणार आहे. वेबसाईटवरती सिलेबस देखील दिलेला आहे, तो विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. सिटी ऑफ रिटर्न एक्झामिनेशन आणि स्किल टेस्ट एक्झाम सेंटर्सची लिस्ट इथे दिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई सेंटर असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि ते एक्झाम जे विद्यार्थी क्लिअर करतील त्यांना स्किल टेस्टसाठी बोलवलं जाईल. काही पोस्टसाठी स्किल टेस्ट दिलेली नाही, फक्त रिटर्न एक्झाम वरतीच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. कॅन्डिडेट्स हॅव टू अपलोड द फॉलोइंग डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द ऑनलाईन ऍप्लिकेशन इन PDF फॉर्मॅट. विद्यार्थ्यांनी खाली दिलेले डॉक्युमेंट्स ऑनलाईन ऍप्लिकेशन भरल्यानंतर अपलोड करायचे आहेत आणि हे सगळे डॉक्युमेंट्स PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. यामध्ये डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटसाठी मॅट्रिक्युलेशन 10वीचं सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. या ठिकाणी साईज दिलेली आहे. तसेच 10वीची मार्कलिस्ट, 12वीची मार्कलिस्ट, ITI झालेल्या विद्यार्थ्यांनी ITIचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट, फोटो आयडेंटिटी कार्ड तसेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर हे सगळे डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांनी दिलेल्या PDF फॉर्मॅटमध्ये आणि दिलेल्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत. Before final submission of online application form, the candidate must go through the same carefully. विद्यार्थ्यांनी फायनल सबमिशन करण्याच्या अगोदर एकदा आपला फॉर्म केअरफुली वाचून घ्यायचा आहे. शब्द विद्यार्थ्यांनी वाचून घ्यायचा आहे, कारण एकदा सबमिट केल्यानंतर त्यामध्ये कुठलेही चेंजेस तुम्हाला नंतर करता येणार नाहीत. फॉर्म पूर्ण भरायचा आहे, इनकम्प्लीट ठेवायचा नाही. इनकम्प्लीट फॉर्म असेल किंवा इनकरेक्ट ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला असेल
तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा PSU किंवा ऑटोनॉमस बॉडीजमध्ये सध्या काम करत असतील, तर त्यांनी त्यांच्या ऑफिसकडून NOC सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि ते स्किल टेस्टच्या वेळेस सबमिट करायचं आहे. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी सब्जेक्ट टू मेडिकल फिटनेस, व्हेरिफिकेशन ऑफ अँटेसिडेंट्स ETC. विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाल्यानंतर मेडिकल फिटनेस देखील बघितलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरताना काही क्वेरीज असतील किंवा ॲडमिट कार्ड डाउनलोडिंग संबंधित काही क्वेरीज असतील, तर तुम्हाला इथे ईमेल ID देखील दिलेला आहे. त्यावरती विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर ह्या पेजवरती आपण आलेलो आहोत. या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशनचा कॉलम आहे. इथे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे. खूप जास्त क्वालिफिकेशन मागितलेलं नाही. काही पोस्ट फ्रेशर्ससाठी आहेत आणि काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा, कारण गव्हर्नमेंट जॉब आहे. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.